महापालिका निवडणुकीत महायुतीला फटका बसू नये म्हणून दिल्लीत हालचाली सुरू आहेत। भाजप आणि शिवसेना पक्षातील वाद पाच सवाट्यावर आल्याचे चित्र आहे आणि त्यामुळे दिल्लीमधले नेते मध्यस्थी करणार अशी सूत्रांची माहिती आहे। दोन्ही पक्षांमधील नेत्यांचे वाद आणि संघर्ष चव्हाट्यावर आलाय आणि त्यामुळे दिल्लीश्वर यावर काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आता दिल्लीश्वर या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहे? भाजप आणि शिवसेनेच्या जे नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला वाद आणि संघर्ष सध्याला होताना पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर कुठेतरी ही मध्यस्थी आता दिल्लीतले भाजपचे शीर्ष नेतृत्व हे आपल्याला करताना दिसतील। एकूणच मोठ्या भावाची भूमिका ही आता कुठेतरी बदललेली आहे। भाजप हा मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे आणि कुठेतरी जर महाविकास आघाडीला रोखायचं असेल तर राष्ट्रवादी आणि शिवसेना ही दोन्ही पक्ष आपल्या सोबत पाहिजे आणि त्यामुळे एकूणच जो सध्याला वाद आपल्याला नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये होताना पाहायला मिळतो आहे तो कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न हा दिल्लीतल्या शीर्ष नेतृत्वाकडून आपल्याला होताना पाहायला मिळेल। येत्या महापालिका निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे वाद होऊ नये, अशा प्रकारचा संघर्ष होऊ नये असे प्रयत्न हे दिल्लीतल्या नेत्यांकडून आपल्याला होताना दिसतील आणि त्याच पार्श्वभूमीवर या संदर्भातल्या हालचाली ज्या आहेत होताना पाहायला मिळत आहेत। एकूण या संदर्भातल्या बैठकींचा सिलसिला देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। एकूणच राज्यातल्या दोन्ही नेते जे आहेत भाजप किंवा मग शिवसेनेमधले जो संघर्ष होतो आहे तो टाळण्याचे प्रयत्न आपल्याला आता दिल्लीतनं होताना दिसतील। नक्कीच आता दिल्लीमधल्या या सगळ्या प्रयत्नांना यश येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.